कौन सा खत है? क्या तो ढेकळ्याच आहेत. मग काय पब्लिक, कसा काय बेस आहे ना? बेस असाल काय? मी जुनोटीतून सुधाकर होय, म्हणजेच SB गावाकडचा ब्लॉगर. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. जास्त तर काही नाही, पण मग आज पावसाचं वातावरण थोडंसं झालं आहे. सकाळी थोडासा पाऊस पडला होता, तर मग घरची सांगत होती का थोडेसे आपण पेरणी करू बा. एक आदोर पेरलाय वाटतं. मग तो उंगलाय का नाही त्यांना एवढा माहीत, पण मग आता आज आजवर एक पेरायचा आहे. तर मग हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. पेरलाय ना रे एक आदोर? पेरलाय ना एक आदोर? दोन पेरलाय. हा, कोणचे सातड्याजवळ? हा, बाबा आपल्याला जून ट्रिप पेक्षा जांभळा जवळ पडत आहे ना रे. हा, हा, भावा पहिला इकडे पकडणार अडचण होवा. कसा काय गडी आला? करून देत. हा, आठ पेर राहिलं. इकडं आदर पेरलाय. ते एवढ्या लवकर पेरायला लागत आहे. कोरडीले त्या कसा फुटवा करत हवा. असं ते ह्या जर उंगलाय त्या ते आहे का नाही? म्हणजे ना दुसऱ्यांदा उंगला, पहिला उंगील ना हा
पाणी नव्हतं मेला मी आता दुसऱ्यांदा मग तुम्ही परत पेरले का नाही त्याच ते वरचं दाणं हे आता ना हा. हे आतलं दाणं आत नव्हता ना भिजे असं तेच टायमात वेळेवर पाणी पडतं ना ते दाट उतरत ते पहिला उतरेल ते मरून गेला ते वरचं दाणं ना आता खालचं दाणं आहे ते नाही पातळ पातळ पण पातळ पातळ नाही ना येणार काही या बसता हेच बेसरूप होईल हा आणि हे आहे ना हे 2 दळी हा हे आता पिरेल आहेत कोणची हवरची ते आता दाट उतर नागलीचीच आहेत तर जाणून उतरेल ट्रॅक्टर चालेल ना हा ना पण चालेल पण हे इकडे कसा चालेल इकडे नाही येईल ना पण ट्रॅक्टर हा हा उतरलाय रे उद्या तर भारी दिसतोय हा हे आता फिरलाय ना हा डबल झाला वरचा दाना गेला उतरला हा मेला ते अगोदर पेरलं ना त्याच्यामुळे मग आता 1-1.5 महिना पाणी लोक फिरलं त्या का पण नागली आता हा मग नागलीचा असा आता कोरडीला जाते हा पहिली लोक आखातीला फिरत अक्षय हा मग पण त्यामध्ये मे जून महिना लागेल पाणी चालू हो ना हा आता नाही ना आता 1 महिना शाळाच सुटला गेली है नाही उतरलाय ना रे का नाही त्यामध्ये ना त्या मोठा काय दिसत त्याच्याबरोबर व्हायला होता ना कुळदाचा लवकर भिजत एक काड्या आहे ना मागच्या वर्षी कोणता लावला होता सुंदर सुंदर आणि मध्ये काय एक काड्या आणला बाबा ते खावत नाही रे बाबा पकावं येतो हे बर खायला नाही मला सुंदर म्हणजे सुंदर हे मोठलं पका तांदूळ ना राहते बाबा काय होया तू रे पातळ का दाट दाट पेरतोस मधी मग पेरायच्या साईडला बाबा पडत आहे गावठी गावठी आणि त्या आपण दुसऱ्याला ते बियाणा काय कोणत्या ते सांगितलं गावठी आणि ते दुसरे काय फरक राहतो हा हा
ना त्या जे पिराय ना ऊस उडदाचे वेळेस आहे ना ते दिसत होता लगेच खाणार ऊस पिरेल ना ती जागा लवकर रमते ना मग ते मागा 2 पाणी जर होईल तर सोडून निघेल ते मेले ना काल दिवस वापस नाही होतो जरा काढेल तर सांगतो जा ना पक्का देऊन मला सांग एक काड्यात करायचं आपल्याला खायला जरा सुंदर पिलाय पाहिजे रे नाही ना हे यांच्या मागला आहे ना अनोखी बारीकला कोणाकडून ते वळी यांच्या रोय मामाची म्हणजे ते सुंदरचेच गत आहे बारीकला काय आलं ते सुंदर शकना भाऊ पका हळा ना पाणी उघडला का लवकर ना येतंय मग काय नाही का शकना पाणी येतंय तिला फवा नाही जास्त उत्पन्न आलं जरा कमी जरा फवा आता म्हणजे ना बऱ्याच जण ही फार मेच्या पिरियडमध्येच भाता पिरून दिली म्हणजे त्यांची तर आता लावाय आले आहे पण मग ना त्याही नेमकी बाकीचे याही कसा केला पाण्याची वाट पाहिली पण पाणी तर काय आलाच नाही पण बाकीच्यांकडं पाण्याची सोय होती ना मग शिपून बिपून त्या भाता रोपा वाढवल्या आहे आता त्यांची तर 10-12 दिवसात काय लावा येते आहे म्हणजे मी फार ठिकाणी हातरुंडीला एक आदवर पाहिला फार तिकडं कोणबीचे तिकडंही येतानी मी आदवर पाहिला आणि घरची काय चावळत का बा गुजरातची तिकडं बा फार मोठली बुवा आदरा वाढून आल्या आहे बुवा 10-15 दिवसात तर काय बा लावा येते आहे पण मग असं आपण आताच पेरलं आहे मग पाणी आला तर लावू नाही तर मग काय आहे आता आहे का नाही मग तुम्ही भाता बिता पेरलाय का नाही ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा हो आणि हे आहे जांभला हो आता जांभल्याचे पब्लिकनी व्हिडिओ पाहिला हवा ना तर कमेंट कर जास हो हां बाबा काय रे मोठ्या आता कधीक वाळवशी कधी काय करशी आता जस्ट भात पेरायचा उरकवला आणि पाऊस आलाय भरपूर चांगली गोष्ट आहे बा पाऊस आला त्या भात पेरू दिलाय नाही का मग जरा गारवातील राहायला लागेल मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि मग नाही काय मग भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये